त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं। त्यानंतर आजचे सत्कार मूर्ती आणि RDCC बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं। त्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने 2 अवॉर्ड दिली जातात। त्यांना 17 वर्ष आहे, 2 वर्षापूर्वीच म्हणजे 15 वर्ष जेव्हा लागलं कोकण एक्सप्रेसला त्यावेळेला याच हॉलमध्ये कार्यक्रम झाला होता। त्यांना 17 वर्षात पदार्पण केलंय। याच हॉलमध्ये दादांच्या उपस्थितीत एक चांगला कार्यक्रम इथे संपन्न होतोय। एक योगायोगाची गोष्ट म्हणजे 16 वर्ष डोक्याचं म्हणतात, आता 16 वर्ष टळलेलं आहे। आता 17व्या वर्षात पदार्पण केलं आणि या 17व्या वर्षात हा एक कार्यक्रम होतोय। त्या पुरस्कारांचा हा क्रम बघितला दादांना 2 वर्षानंतर द्यायचा, तर 25वं वर्ष जेव्हा लागेल कोकण एक्सप्रेसला त्यावेळेला त्या रौप्यमहोत्सवी वर्ष जे असेल त्यात हा कार्यक्रम पुरस्कार वितरण आता या हॉलमध्ये न होता मला खेडेकर स्टेडियमवरती व्हावा अशी सगळ्यांच्या वतीने मी सतीश कदम आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो। आज शेखर सर माझ्या समोर बसलेत, आमच्या कार्यक्रमामध्ये होते। 19 तारखेला परत एकदा प्रयोग होणार आहे, हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम होणार आहे आणि त्यावेळेला तुम्ही आमदार म्हणून इथे असाल, कारण मागच्या हा विषय झाला होता। दादाजी जातो दीपप्रज्वलन करतात चोरगे सर। गावडे साहेब, यानंतर मी विनंती करतो की आजच्या ज्या प्राईड वुमेन ऑफ डिस्ट्रिक्ट या पुरस्काराच्या ज्या मानकरी आहेत त्या सौ संपदाताई त्यांना विनंती करतो की त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। गावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा। दीपप्रज्वलनाच्या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात होते। धन्यवाद। प्रमुख पाहुणे आहेत, मान्यवर आहेत, त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती कोकण एक्सप्रेसचे वादक संपादक श्री सतीश कदम यांना करतो। प्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दादाजी दाते, आपलं सर्वांना परिचित आहे। यानंतर आजच्या प्राईड पर्सन ऑफ डिस्ट्रिक्ट या पुरस्काराचे जे मानकरी आहेत ते श्री डॉक्टर चोरगे सर यांचा स्वागत करावं। नगराध्यक्ष मॅडमचं आगमन झालंय, त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं, त्यांचं स्वागत आहे। नगराध्यक्ष मॅडमचं लगेच स्वागत करावं। डिवाइस त्यानंतर प्राईड वुमेन ऑफ डिस्ट्रिक्ट या पुरस्काराच्या मानकरी सौ संपदाताई यांचंही स्वागत करावं। सौ अंजली कदम हे स्वागत करतील। यानंतर ॲप्रिसिएशन अवॉर्डच्या विजेत्या मानकरी माजी नगरसेविका सौ हेमा देशपांडे यांचं स्वागत करतील सौ अंजली कदम।
कोकणचे माजी सभापती श्री रामदासजी राणे यांचे स्वागत करा. तिथे उपस्थित सर्वच मान्यवरांचं स्वागत करतो. यानंतर कोकण एक्सप्रेसची वाटचाल गेल्या 16-17 वर्षांची वाटचाल, त्यानंतर या पुरस्कारामागील भूमिका या संदर्भात संपादक सतीश कदम यांनी आपलं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. आज महिला दिन आहे, राष्ट्रीय महिला दिन आपण साजरा करतो आहोत 8 मार्च. आणि त्याचबरोबर तुमचं वर्तमानपत्र साप्ताहिक कोकण एक्सप्रेसचा वर्धापन दिन म्हणून आपण तुमच्या सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने साजरा करत आहोत. 16 वर्षाचा प्रवास आम्ही माझे मित्र प्रमोद केंद्रेकरांनी आपल्या लेखाद्वारे आपल्या समोर ठेवला आहे. थोडंसं मनोगत म्हणा किंवा जे काही अनुभव आहे ते तुमच्या समोर थोडक्यात ठेवायचा मी प्रयत्न करतो. वर्तमान पत्र आणि पत्रकार याची सांगड आणि किंवा याचा आपण संबंध केला तर इथे जे बसलेले ते अनेक समूहाचं प्रतिनिधित्व करणारी लोक बसले बरेचसे माझ्या समोर जे चेहरे आहेत, तर त्यांना चांगला तो अनुभव आहे. खर तर वर्तमान किंवा पत्रकारिता असा विषय आहे किंवा अशी एक क्षेत्र आहे की त्याचा सामाजिक बांधिलकी पण जपायची असते आणि त्याचबरोबर तो व्यवसाय म्हणून पण सुरू ठेवायचा असतो. अशी थोडीशी दुहेरी म्हणा किंवा तारेवरची कसरत म्हणा ती करावी लागते. इतर क्षेत्रामध्ये तसं घडत नाही, पण हा क्षेत्र असा आहे. तर त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणजे 4था आधारस्तंभ म्हणून आपण प्रत्येक वेळी या विषयाकडे बघतो. आणि समाजाची मानसिकता अशी असते की वर्तमानपत्र किंवा पत्रकारांनी समाजातील प्रश्न सोडवावे. ही काही अपेक्षा चुकीची नाही, ती बरोबरच आहे. न्याय व्यवस्था आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्था आपण बघितल्यानंतर वर्तमानपत्रांनी कुठेतरी या समाजाच्या ज्या काही घडामोडी घडतात त्याच्यामध्ये काही ज्या उलटापालटी होतात, काही संक्रमण होत असतात, ते जे काही बदल होत असतात ते टिकवायचे असतात आणि ते शासन व्यवस्थेपर्यंत पोहोचवायचे असतात. असा सगळा हा अविरतपणे चाललेला प्रवास आहे. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आणि आता स्वातंत्र्य उत्तर काळातील पत्रकारिता त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणूनच मी असे म्हटलं की थोडीशी तारेवरची कसरत असते. तरी सुद्धा वर्तमानपत्र लोक असं अजूनही ऍक्सेप्ट करत नाही की पत्रकारिता सुद्धा एक इंडस्ट्री आहे, तो एक व्यवसायाचा भाग आहे. आणि पत्रकारांची तिथेच नेमकी थोडीशी मला वाटतं थोडीशी द्विधा परिस्थिती येते किंवा आपण थोडंसं असं म्हणूया की तो बॅलन्स सांभाळताना अशी कसरत होते की कधी कधी व्यवसायाच्या दृष्टीने आपण बघायला जातो तेव्हा ज्याच्या विरोधात मिळायचं कदाचित तो असं असू शकतो की तो त्याचा. आणि मला असं स्वतःला असं वाटतं की जर पत्रकार हा शब्दाशी प्रामाणिक राहिला, त्याच्या लिखाणाशी अतिशय ऑनेस्ट राहिला, तर तो चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. आणि आपण बघा म्हणजे आपल्या देशामध्ये मोठमोठी इंडस्ट्रीज आहेत, भांडवलशाही वृत्तपत्र पण आहे, परंतु वर्तमानपत्राचा खरा आत्मा हा त्यातले शब्द आहे, त्यातले लिखाण आहे, त्यांचे विचार आहे. आणि ते जर अतिशय चांगले असतील तर वर्तमानपत्र कसंही असतं ते लोक ते घेतातच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून मी ह्या विचारानं हे वर्तमानपत्र छोटंसं गावांना चालू केलं. ते जिल्ह्यावर जातं, काही जिल्ह्यात आणि काही जिल्ह्यावर जातं. आवाका माफक आहे, फार मोठा आहे असं मी म्हणणार नाही, याचा दावा करणार नाही, परंतु जे काही पोहोचवायचं ते पोहोचवतो. त्याची मला स्वतःला असं वाटतं मी स्वतःशी आणि माझ्या शब्दांशी प्रामाणिक राहतो, मी माझ्या त्या तत्वाशी प्रामाणिक राहतो. आणि तेच घेऊन मी इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर संघर्ष करावा लागला सर.
या विषयासाठी असं काही सोपं नाही. चोरगे सर बसले तिथे आणि त्यांना चांगला अनुभव आहे. मध्यंतरीच्या काही वर्षापूर्वी त्यांनी स्वतः एक वर्तमानपत्र छोटंसं चालू केलं होतं, तर तेही आपले अनुभव शेअर करतील. परंतु इतका सोपा प्रश्न आहे हा, द्राविडी प्राणायाम म्हणतो तसा हा विषय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकी जपता जपता किंवा आपण बातम्या लिहिता वृत्त याच्यामध्ये काहीतरी लोकांशी पण आपण संबंध ठेवावा, जोडावा. म्हणून आम्ही त्याच वर्षापासून प्राईड पर्सन ऑफ डिस्ट्रिक्ट, प्राईड वुमन ऑफ डिस्ट्रिक्ट आणि काही ॲप्रिसिएशन पुरस्कार जे आम्ही स्वतः लोकांशी संपर्क साधून विचार करून त्यांच्याशी देत आलो आहोत. आमची स्वतःची अशी बारीक धारणा आहे किंवा आमची जो समिती आहे अशी धारणा आहे की लोकांकडून अर्ज मागून घेणं आणि त्यांना सांगणं तुम्ही ऍप्लिकेशन करा आणि मग मी तुम्हाला पुरस्कार देऊन मी ठरवू, हे काहीच असं थोडंसं विचित्र आणि त्या माणसाला जो मनापासून काम करतो त्या माणसाला थोडंसं अपमानास्पद असं वाटतं मला स्वतःला की तुम्ही ऍप्लिकेशन करा किंवा आम्ही तुम्हाला. तर त्यापेक्षा आम्ही असं ठरवतो की खरोखर तो माणूस तळागाळात काम करतोय, ग्रासरूटला काम करतोय, तर त्या माणसापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि पत्रकार त्यांनी पोहोचलंच पाहिजे, त्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे. आणि तोच जो पॅटर्न आहे की 16 वर्ष तोच कसा ठेवलेला आहे. लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो, लोकांची माहिती घेतो, कोण कसं काम करतो त्याची नोंद घेतो आणि मग ते पुरस्काराची निवड करतो. आणि त्याच पद्धतीने आम्ही हा पुरस्कार आम्ही यावर्षी पण दिलेला आहे. या पुरस्काराला आपण तर सगळे मोहिनी व्यक्ती त्या आदत आहात, पण त्याचबरोबर आज जे आपले विचारमंचावर बसले ते सर